ठिकाणी हाती येत आहेत आणि या 2 नंबर प्रभागमधून कशा पद्धतीने मतदान या ठिकाणी झालेलं आहे किंवा मतमोजणी प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक 2 ची काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी आपले वैभव पवार थेट हे वखार महामंडळ या मतमोजणी केंद्रावरून आपल्याला जोडले जात आहेत. वैभवजी येतोय आवाज माझा? निश्चितच सर, फेरी क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 चा निकाल आपल्या हाती आलेला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 2 जे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी ही जागा होती अ मध्ये, यामध्ये टेबल क्रमांक 1 258 बागुल सरला कैलास यांना ही मतं मिळालेली आहेत. तर आनंद भीमराव वाघ यांना 6 मते, बर्वे सविता ताई विठ्ठल 118, करणसेन भारत चव्हाण 90, शुभांगी विशाल नेतकर 2, गोरख लक्ष्मण गांगुर्डे 2, नोटा 5 अशा टेबल क्रमांक 1 वरील हे मत आहेत. तर टेबल क्रमांक 2 मध्ये बागुल सरला कैलास 467, आनंद भीमराव वाघ 11, बर्वे सविता विठ्ठल 52, करणसेन भारत चव्हाण 86, शुभांगी विशाल नेतकर 12, गोरख गांगुर्डे 9, नोटा 1. तसेच टेबल क्रमांक 3 कैलास 458, आनंद भीमराव वाघ 3, बर्वे सविता विठ्ठल 82, करणसेन चव्हाण 42, शुभांगी विशाल नेतकर 7, गोरख लक्ष्मण गांगुर्डे 4, नोटा 10. तर टेबल क्रमांक 4 375 बागुल सरला कैलास, आनंद भीमराव वाघ 13, बर्वे सविता विठ्ठल 80, करणसेन चव्हाण 69, शुभांगी विशाल नेतकर 4, गोरख लक्ष्मण गांगुर्डे 4 आणि नोटा 4 असं मतदान या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मधील अ मध्ये प्राप्त झालेले आहेत. एकूण पहिल्या फेरीचे एकूण मते बागुल सरला कैलास यांना 1558 मिळालेले आहेत. आनंद भीमराव वाघ 33, बर्वे सविता विठ्ठल 332, करणसेन चव्हाण 287, शुभांगी नेतकर 25 आणि गोरख गांगुर्डे 19. वरील पैकी एकही नाही, नोटा 20. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये बागुल सरला कैलास या प्रभाग क्रमांक 2 अ मधून आघाडीवरती आहेत. तर प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी राखीव होते. यामध्ये छाया दीपक शिंदे यांना 1902, सीमा मोहम्मद फारुख शाह 158, सलमा बानो शफीक अहमद 167, नोटा 47. यामध्ये देखील छाया दीपक शिंदे 1902 यांना मतं मिळालेले आहेत. त्यामुळे छाया शिंदे या पहिल्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 2 ब मधून आघाडीवरती आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 2 मधील क सर्वसाधारण महिला यासाठी राखीव असलेल्या जागेवरती पूनम दुर्गेश कोते यांना 404 टेबलावरची 464 म्हणजे एकूण 1891 मते मिळालेली आहेत. सुलताना शेख नासिर 56, मोमीन अली 123, हमेदाबी जब्बार 165, नोटा 39. यामध्ये 1891 मते पूनम कोते यांना मिळालेले असून प्रभाग क्रमांक 2 क मध्ये पहिल्या फेरीमध्ये 1891 मते मिळून पूनम कोते हे आघाडीवरती दिसून येत आहेत. तसेच ड प्रभाग क्रमांक 2 मधील ड सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेला हा प्रभाग, यामध्ये अब्दुल मालिक अब्दुल खालिक यांना 54 मते, अशोक नारायण देशमुख 1866, वाणी विलास पुंडलिक 58, संतोष शिंदे 49, खालिद अहमद 98, शर्जिल अकील अन्सारी 120, आशा राजेश पटाई 3, शेख आसिफ शेख नजीर 5, शोएब अख्तर 3 आणि नोटा 18. यामध्ये अशोक नारायण देशमुख हे पहिल्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 2 ड मध्ये आघाडीवर दिसून येत आहेत. आपल्याला काही प्रभाग क्रमांक 11 आणि 12चा देखील आपल्या हाती निकाल हाती येणार असून तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. नक्कीच सर, यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना आघाडीवरती आहे असं म्हणता येईल का? निश्चितच हे चारही उमेदवार शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 2 मध्ये अ ब क ड हे चारही उमेदवार आघाडीवरती दिसून येत आहेत. नक्कीच. साधारणतः इस्लाम पार्टीने बी त्या ठिकाणी मोठा जोर लावलेला होता. इस्लाम पार्टीच्या उमेदवार या ठिकाणी काय वाटतं, पुढे आघाडी घेतील का शिवसेना या ठिकाणी आघाडी राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे? काय सांगाल? पहिल्या फेरीमध्ये जर
प्रभाग क्रमांक 2 ची मतमोजणी बघितली तर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत यांना प्रचंड मताधिक्य या पहिल्या फेरीमध्येच मिळून आलेलं दिसून येत आहे. त्यामुळे पुढे दुसऱ्या फेरी मध्ये किती आघाडी परत या उमेदवारांना मिळते हे बघावं लागणार आहे. मात्र पहिल्या फेरीत शिवसेनेचे 4ही उमेदवार हे आघाडीवरती आहेत. नक्कीच सर, संपूर्ण फेरीचा किंवा इतर प्रभागांचा निकाल कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, काय सांगाल? टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली होती. आता जे ईव्हीएम वरती मतदान झालेलं होतं त्याची मतमोजणीची पहिल्या फेरीचा आपला निकाल हाती आलेला आहे. आता दुसऱ्या फेरीला देखील सुरुवात झालेली आहे, त्याचा देखील निकाल आपल्या हाती येणार आहे. जवळपास आपल्याला संपूर्ण निकाल हा 12-12:30 पर्यंत येणं अपेक्षित आहे. नक्कीच जसे काही अपडेट येतील तसे आपण संपर्क करा, ही विनंती आपल्याला करतो. अपडेट बद्दल धन्यवाद सर. निश्चितच आपल्याला दुसऱ्या फेरीचा जो निकाल येईल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी बघितलं प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनाचे 4ही उमेदवार या ठिकाणी आघाडीवरती जाताना दिसत आहेत. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा होता की शिवसेनेने या प्रभाग क्रमांक 2 मध्ये